नमस्कार. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ जर कुठल्याही स्वच्छता मित्राला जिओ लोकेशनचा इश्यू येत असेल, तो इश्यू रिझॉल्व करण्यासाठी केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण लॉग इन करायचं आहे. आपल्याला दिल्या गेलेल्या लॉग इन आय डी पासवर्डने. जर आपण रूट मॅपिंगवरती क्लिक केल्यानंतर असा काहीसा मेसेज येत असेल, याचा अर्थ आपलं लोकेशन ऑन नाही आहे. लोकेशन म्हणजे GPS लोकेशन, जे आपल्याला इथे दिसतं. हे जे लोकेशन दिसतंय ह्याला म्हणतात लोकेशन. समजा तुम्ही बेसलाईन एंट्री करायला गेलात आणि तिथे काहीसं असं आलं जिकडे तुम्हाला एंट्री भरताना काही इश्यू येत असतील, आणि असं आलं, असा मेसेज आला, याचा अर्थ तुम्ही GPS लोकेशन ऑन केलं नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, GPS लोकेशन ऑन करायचं आहे, लॉग आउट करायचं आहे, परत लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, परत लॉग इन करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश म्हणजे कसं, इथे सेटिंग्सवरती जाऊन तुम्ही हे जे बटन आहे ना, याच्यावरती क्लिक करू शकता किंवा स्क्रीनला पकडून खाली खेचू शकता. खाली खेचल्यानंतर रिफ्रेश होतं. ओके. आता समजा आपण बेसलाईनला गेलो किंवा बेसलाईनला गेलो आणि नंबर टाकला आणि एंट्री करायला गेलो, तरीसुद्धा प्रॉब्लेम येतोय. ह्याचा अर्थ काय, तुम्ही या वेबसाईटला लोकेशनचा ॲक्सेस दिला नाही आहे. वरती लोकेशन ऑन आहे, परंतु ह्या वेबसाईटला लोकेशनचा ॲक्सेस दिला नाही. तर आपण काय करायचं आहे, लॉग आउट करायचं आहे. इथे आपले हे 3 डॉट ठिपके दिसत आहेत, 3 ठिपके सेटिंग्सचे. ह्या 3 ठिपक्यांवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली सेटिंग्समध्ये जायचं आहे. हे मी गुगल क्रोम धारकांना सांगतोय, जे हा ॲप्लिकेशन आपण गुगल क्रोममध्ये उघडायचं आहे. त्याच्यात सेटिंग्समध्ये जायचं आहे. सेटिंग्समध्ये परत एकदा सांगतो, 3 ठिपके, त्यानंतर खाली स्क्रोल करून हे जे सेटिंग चक्र दिसतं आहे, सेटिंग्समध्ये जायचं आहे. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून साईट सेटिंग्स हे दिसतं आहे, साईट सेटिंग्स इकडे जायचं आहे. त्याच्यानंतर पहिला लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. लोकेशनवरती जायचं आहे. आता तुम्हाला कुठच्या साईटला ॲक्सेस दिला आहे ते अलाउडमध्ये दिसतील. ब्लॉकचा जो हा ॲरो दिसतोय, ब्लॉक ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे दिसते तुम्हाला ती लिंक, SMA टेस्ट सेफ ॲप. इकडे क्लिक करायचं आहे. त्या लिंकला SMAची लिंक आहे, त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली तुमचं लॉग इन इश्यू रिझॉल्व होईल. बहुतेक वेळेला स्वच्छता मित्र म्हणतात, लॉग इन करतोय आहे, फॉर्म भरतोय, पण ऑटोमॅटिकली आम्हाला फॉर्म बाहेर फेकत आहे. तर तशा वेळी काय करायचं आहे, तर अशी प्रक्रिया करायची आहे. आता येतोय का तो मेसेज? जर तो मेसेज आला नाही म्हणजे तुमचा इश्यू रिझॉल्व झाला आहे आणि तुम्ही बेसलाईन एंट्री पूर्णतः करू शकता. कळलं? परत एकदा मी आता सांगतो. आता समजा मी इकडे सेटिंग्समध्ये गेलो आणि SMA साईट सेटिंग्समध्ये गेलो, लोकेशन्समध्ये गेलो आणि अलाव ही जी लिंक आहे, ही टेस्टची लिंक आहे सध्या, ह्याला मी ब्लॉक केलं आणि बॅक केलं. समजा बेसलाईनवरती क्लिक केलं, नंबर टाकला, नंबर टाकल्यानंतर असा मेसेज आल्यानंतर ओके केलं आणि माहिती भरायला सुरुवात केली. मला माहिती नाही, समजा आपण दुर्लक्ष केलं त्याला. ठीक आहे, दुर्लक्ष केलं, लिंग वगैरे सगळं भरलं, माहिती भरली, तर काय होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही
सेटिंग्समध्ये जाऊन जर भरलं नाही तर ते ऑटोमॅटिकली सबमिट आहे बघा, असा मेसेज सारखा येत राहणार. मागे पुढे फॉर्म जाणारच नाही तुमचा, पुढे फॉर्म जाणार नाही. तर अशा ठिकाणी वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. सरळ 3 टिपक्यांवरती क्लिक करायचं आहे, खाली जायचं आहे, सेटिंग्समध्ये जायचं आहे. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर खाली जा, स्क्रोल करा, स्क्रोलमध्ये साईट सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. लोकेशनवरती क्लिक करायचं, लोकेशनमध्ये गेल्यानंतर ब्लॉक जिकडे लिहिलं आहे ब्लॉक त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ती आपली जी लिंक आहे SMA ॲपची त्याला अलाव करायचं आहे. आता सध्या ही होती ब्लॉक्ड, अशी लिंक असेल आपली SMASafeApp.in, त्याला अलाव करायचं आहे आणि मग नंतर बॅक बटन दाबायचं आहे आणि परत लॉग इन करून डेटा एंट्रीला किंवा बेसलाईन एंट्रीला किंवा रूट मॅपिंगला सुरुवात करायची आहे.